नमस्कार. दीपावलीच्या पावन पर्वामधला एक महत्वाचा दिवस म्हणजे दिवाळी पाडवा, ज्याला बलिप्रतिपदा असंही संबोधलं जातं. आता ही बलिप्रतिपदा एक कहाणी घेऊन येतोय आणि हीच कहाणी नेमका वादाचं कारण ठरते. भगवान विष्णूचे दशावतार सगळ्यांनाच ठाऊक आहेत आणि या दशावतारामधला एक अवतार आहे वामनाचा. वामनाचा म्हटलं की बामणाचा म्हणायला खूप सोपं जातं, म्हणून मी या कथेवरती आलो आहे. दशावतारातल्या वामनाची कथा ही एक प्रासंगिक कथा आहे. म्हणजे भगवान विष्णूच्या दशावतारापैकीचे जे वेगवेगळे अवतार आहेत त्यातले दीर्घकालीन चाललेले अवतार आणि अल्पकाळासाठीचे अवतार यातला फरक केला पाहिजे. म्हणजे मत्स्य अवतार, कुर्मा अवतार किंवा नरसिंह अवतार किंवा वामन अवतार हे प्रसंगानुरूप झालेले अवतार आहेत. एका प्रसंगापुरते भगवान अवतीर्ण झाले, वेगवेगळ्या रूपामध्ये अवतीर्ण झाले आणि त्या प्रसंगाची उपयोगिता संपली की तो अवतार कार्य संपलं. पण भगवान परशुराम, राम, श्रीकृष्ण असे काही अवतार आहेत विठ्ठल जे दीर्घकाळ चाललेले आहेत. दशावतारामधले जवळपास अर्धे अवतार दीर्घकाळाचे आहेत तर अर्धे अवतार अल्पकाळाचे प्रासंगिक आहेत. म्हणजे पृथ्वीला आपल्या अंगावरती धरायचं आहे तेव्हा कुर्मा अवतार आहे, गजेंद्र मोक्षासाठी यायचं आहे तेव्हा वेगळा अवतार आहे, जेव्हा प्रल्हादाचं रक्षण करायचं आहे तेव्हा वेगळा अवतार आहे, जेव्हा वामनाला काही ज्ञान द्यायचं आहे तेव्हा एक वेगळा अवतार आहे आणि त्यातलाच वामनावतार हा बळीला ज्ञान देण्यासाठीचा अवतार आहे. आता ही कथा काय आहे ती तुम्हाला सगळ्यांना चांगली ठाऊक आहे आणि त्यासोबतचे वाद काय आहेत हे पण तुम्हाला चांगले ठाऊक आहे. बळीराजा पृथ्वी तलावरती राज्य करतोय. बळी हा दैत्य कुळातला राजा असं म्हटलं जातं. हा बळी मोठा दानशूर राजा. या बळीच्या दानशूर म्हणजे दैत्य कुळातला असूनही धर्माचरणाविषयी बळीचं खूप कौतुक केलं जातं. म्हणजे सगळेच दानव वाईट नसतात. जसा भक्त प्रल्हादाची कथा आपण पाहिली, ज्यात भक्त प्रल्हादासाठीच भगवंतानी नरसिंह अवतार धारण केला. म्हणजे तो इतका भगवंताच्या नामस्मरणात मग्न असायचा की प्रत्यक्ष देवाला यावं लागलं. माऊलींनी खूप छान लिहिलेलं आहे, माझे नरसिंहत्व लेणे जे याची महिमे, तो प्रल्हादुगा मदसाठी घेता बोव्हे सदा किरीटी, काजे मी द्यावे ते गोठी ते याची जोडे. फार सुंदर वर्णन केलंय माऊलींनी. हा प्रल्हाद दैत्यकुळातला असला, एरवी दैत्यकुळ साचोकारे परी इंद्रुहीनला आहे उभरे. इंद्रापेक्षाही मोठं स्थान प्रल्हादाचं असं म्हणतात. कारण भक्तीमुळं प्रल्हादाला प्रल्हादाने सांगेल तिथून विष्णूला यावं लागलंय. हे भक्तीचं महात्म्य आहे. आता इथे वामन अवताराचं असंच आहे. अगदी बळीराजाला ज्ञान देण्यासाठी वामनाचा अवतार घेऊन भगवंताला यावं लागलेलं आहे. हा अल्पकालीन अवतार आहे, पूर्ण काळ चाललेला अवतार नाहीये. प्रासंगिक अवतार ज्याला मी म्हटलं तर चूक ठरणार नाही. ते कसं आहे की हा अत्यंत समाधानाने जगणारा आणि समाधानाने प्रजेला जगविणारा राजा म्हणजे बळी. गंमत कशी असते की राजा जेव्हा आपल्या प्रजेच्या समाधानाकरता काम करू लागतो तेव्हा तो प्रजेला सर्वार्थाने सुखी करण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी जेव्हा लोक या बळीराजाला मोठं म्हणू लागतात तेव्हा तो आणखी मोठेपणा कायम राहावा यासाठी काम करू लागतो. राजा, राज्य आणि त्याची संपत्ती याच्यामध्ये एक मोठा फरक असतो. हाच फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. राज्याची संपत्ती आणि राजाची संपत्ती या दोन्हीत फरक आहे, लक्षात घ्या. राज्याची संपत्ती ही त्या राज्याच्या मालकीची असते आणि राजा त्या संपत्तीचा उपभोग शून्य स्वामी असतो. म्हणजे राज्याच्या संपत्तीचा उपभोग राजाला घेता येत नसतो. थोडक्यात देशाची संपत्ती ही देशाची असते. भारत या देशाचा असलेला पैसा हा भारताचा पैसा असतो, ज्याची रखवालदार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असते आणि राजा म्हणजे पंतप्रधान हा त्या संपत्तीचा उपभोग शून्य स्वामी असतो. लोकांच्या कल्याणासाठी त्याचा वापर करायचा असतो. पण मी खूप चांगला राजा आहे हे सिद्ध करण्यासाठी जेव्हा राजा उधळपट्टी करू लागेल तेव्हा त्या राजाला कोणीतरी ज्ञान देण्याची आवश्यकता असते. सगळं फुकट, मी राजा आहे ना,
पाणी फुकट, वीज फुकट, धान्य फुकट, प्रवास फुकट, असं जेव्हा राजा करू लागेल तेव्हा राज्याच्या संपत्तीचा नाश होत असतो. स्वतःला मोठं समजण्यासाठी जेव्हा राजा संपत्ती उधळू लागेल तेव्हा त्याला कोणीतरी जाणीव करून देण्याची आवश्यकता असते. जसं सोशल मीडियावर वामनावतार धारण करून केजरीवालांना सगळे धडे शिकवतायत, रेवडी सम्राट रेवड्या वाटू नका, तसं त्यावेळेला कोणीतरी बळीराजाला हे सांगणं आवश्यक होतं, राजा करतोयस तू छान, पण तुझी संपत्ती सगळी संपून जाते आहे आणि ती संपत्ती तुझ्या राज्याची आहे, ती पुरवून वापरायला हवी. प्रजेला समाधानी करायचं असेल तर समाधान ही मनाशी निगडीत गोष्ट आहे. म्हणजे मी तुला समाधानी करतो म्हणून मला कितीही पैसे द्याल आणि मी समाधानी नाहीच झालं ठरवलं तर तुम्ही भिकारी व्हाल, पण मी समाधानी होणार नाही. समाधान ही मनाशी निगडीत गोष्ट आहे आणि अशी मनाशी निगडीत असलेली गोष्ट करण्यासाठी काय घडलं पाहिजे, त्या देणाऱ्यालाच कळलं पाहिजे की आपण काय काय द्यायचं आहे ते. बघा कथा कशी आहे. कथा अशी आहे की बळीराजाकडं वामन आला, म्हणाला राजा तू दानशूर आहेस, मलाही काही दान हवंय, हे दान तू मला देशील. मग दान काय हवंय, तर फक्त 3 पावलं जमीन. बळीराजा म्हणाला ठीक आहे, ही 3 पावलं जमीन मी तुला दान देतो. पाणी सोडण्यासाठी म्हणून झारी काढली. झारीत शुक्राचार्य दडून बसले असं सांगितलं जातं. शुक्राचार्यांच्या दर्भाच्या काळीनं शुक्राचार्यांचा डोळा फोडला गेला. शुक्राचार्य बाहेर आले. बळीराजानं आपल्या हातात पाणी घेऊन संकल्प सोडला. 3 पावलं जमीन दिली. पुढे वामनाने मोठं रूप धारण करत पहिल्याच पावलात संपूर्ण पृथ्वी व्यापली. दुसऱ्या पावलात 3 लोक व्यापले आणि मग विचारलं बळीराजाला आता 3रं पाऊल कुठे ठेवू. तो म्हणाला आता माझ्याकडं माझ्याशिवाय काही उरलं नाहीये, तेव्हा तुमचं 3रं पाऊल माझ्या मस्तकी ठेवा. वामनानं 3रं पाऊल बळीराजाच्या मस्तकी ठेवलं. बळीराजा पाताळात गेला आणि वामनाने सांगितलं की आजपासून तू पाताळातल्या राज्याचा प्रमुख झालेला आहेस. अशी ही कथा. या कथेवरती आक्षेप काय येतो, वामन ब्राह्मणाचं प्रतीक केला गेला. सांगितलं गेलं की बघा ब्राह्मण कशी वागतात. बळीराजा शूद्राचं प्रतीक केला गेला. क्षत्रिय शूद्राचं प्रतीक करण्याचं कारण काय हे नाही कळलं आणि सांगितलं की त्याला आतमध्ये ढकललं. आतमध्ये ढकलल्यावर अशाच प्रकारे ब्राह्मणांनी नेहमी घात केलेला आहे. जेव्हा दुसरा कुठला राजा मोठा होईल तेव्हा त्याला आत ढकललेला आहे. मग असा फोटो वापरणं सुद्धा अपराध समजलं जाऊ लागलं. मुळात हे असं काहीच नाहीये. राजा तू प्रजेच्या समाधानासाठी राज्याच्या संपत्तीचं वाटप करशील तेव्हा तुझं राज्य रसातळाला जाईल, हे लक्षात ठेव. अशा रसातळाला गेलेल्या राज्याचा प्रमुख होण्यात तुला काय मिळणार आहे. आता राज्य रसातळाला जाणे ही संकल्पना वामनाने बळीराजाला समजावून सांगितली. समाधान ही मनाशी निगडीत गोष्ट आहे. राज्याची संपत्ती उधळण्याचा अधिकार राजाला नसतो. जेव्हा राजा कोणत्याही खात्रीशिवाय कोणत्याही खातरजमेशिवाय अशी काही दान देणार असेल तर राज्य संपून जातं, हाच तो संदेश होता. आणि बळीराजाला, एका राज्याच्या मंगळाची कामना करणाऱ्या राजाला हाच संदेश दिलेला आहे. हीच आहे बळी आणि वामनाची कथा. आपण तिला फार वेगळ्या पद्धतीनं मांडतो आणि जातीय विद्वेषाचं बीज रोवण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच बलिप्रतिपदेच्या दिवसाच्या निमित्ताने ही कथा सांगून त्यातली वास्तविकता तुमच्या समोर मांडावी, हाच हेतू होता. आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.